एवमुक्त्वा ततो राजन् महायोगेश्वरो हरिः दर्शयामास पार्थाय परमं रूपमैश्वरम् एवमुक्त्वा ततो राजन् महायोगेश्वरो हरिः दर्शयामास पार्थाय परमं रूपमैश्वरम्। भगवंताचा परम प्रेमास्पद भक्त अर्जुन विभूती योगाचं श्रवण केल्यानंतर त्याला भगवान जेव्हा सांगतात की अथवा बहुनैतेन किं ज्ञातेन तवार्जुन विष्टभ्यहमिदं कृष्ण मेकांशेन स्थितो जगत, माझं स्वरूप दिसतो हा तैसा नोहे सर्व दिशा व्यापक, अशा प्रकारचं परमात्म्याचं स्वरूप आहे। परमात्मा ह्या विश्वातील अणुरेणूमध्ये पूर्णपणे भरलेला आहे आणि असं भगवंताचं जे व्यापक रूप आहे ते पाहण्याची जिज्ञासा किंवा अति उत्कट अभिलाषा अर्जुनाच्या अंतःकरणात निर्माण झाली। आणि अर्जुन म्हणतो, मन्यसे यदि तच्छक्यं मया द्रष्टुमिति प्रभो योगेश्वर ततो मे त्वं दर्शय आत्मानम अव्ययम। तुझं ह्या संपूर्ण विश्वाचं मूलभूत असणारं विश्वरूप, ते विश्वरूप जर मला पाहणं शक्य असेल तर ते तू मला दाखव, असं जेव्हा म्हणतो त्या स्वरूप आत्मानम अव्ययम, अविनाशी असणारा असं तुझं जे स्वरूप आहे ते मला दाखव, असं म्हटल्याबरोबर भगवंताचं अर्जुनावरील असणारं प्रेम इतकं वसंडून आलं की भगवंताला अर्जुनाला दिव्य दृष्टी देण्याचं परमात्मा विसरून गेला आणि परमात्मा एकदम म्हणायला लागले, पश्चिमे पार्थरूपानी शतशोथ सहस्रशः नानाविधानी दिव्यानी नाना वर्णाकृतीनी च, लगेच वर्णन करून सांगायला लागले, पश्चादित्यान वसून रुद्रान अश्विनौ मरुतस्तथा बहुन्यदृष्टपूर्वानी पश्चाश्चर्यानी भारत। आता इथं असं आहे का यह कस्तम जगत्कृष्णम पश्चाद्य चराचरम, हे सरासर चराचर विश्व या माझ्या स्वरूपात कसं सामावलेलं आहे ते तू पहा। आणि याच्या अतिरिक्त अजून जर तुला विश्वरूपाची काही वैशिष्ट्ये पाहायची असेल ती तुम्हाला कथन कर आणि त्या प्रकारे तुझी इच्छापूर्ती होईल, असं भगवान अर्जुनाला आश्वासित करतात। मम देहे गुडाकेशे यच्च अन्य द्रष्टुमिच्छसी, तुला दुसरेही ह्या विश्वरूप रूपी विग्रहामध्ये जर काही पाहायचं असेल तर ते तुला पाहायला मिळेल, परंतु भगवान न तू माम शक्यते द्रष्टुम अनेनैव स्वचक्षुषा दिव्यम ददामि ते चक्षुः पश्चिमे योगमैश्वरम। अर्जुनाकडं पाहिलं तर आरतीचे लेणे लेला तैसाचे आहे, त्याला अजून काहीच दिसत नव्हतं, त्यामुळे त्याच्या अंतःकरणात भगवत दर्शनाची जी काही विश्वरूप दर्शनाची उत्कंठा होती ती तशीच त्याच्या चेहऱ्यावरून भगवंताला जेव्हा लक्षात आली तेव्हा भगवंताला वाटलं की आपण दिव्य दृष्टी देण्याचं विसरलेलो आहे। आणि मग ती दिव्य दृष्टी अर्जुनाला भगवान देतात आणि मग दिव्य दृष्टी दिल्यानंतर पुन्हा या ठिकाणी अर्जुनाला ह्या विश्वरूपाचं दर्शन होतं। पण हेच दर्शन संजयाला होत आहे, तेव्हा संजय हे धृतराष्ट्राला कथन करत आहे। त्याला प्राप्त झालेली दूरदर्शन आणि दूरश्रवण सिद्धी व्यासांच्या कृपेने प्राप्त झालेली आहे, तर त्याचा तो एक जे काही विश्वरूप दर्शन होतं अर्जुनाला त्याविषयी संजय या ठिकाणी अनुवाद करीत आहे, हे धृतराष्ट्राला कथन करीत आहे। संजय उवाच, संजय म्हणतो, आपण काल परवाच पाहिलं की संजय सम्यक जयती, ज्याने हे दर्शन दूरश्रवण किंवा दूरदर्शन ही सिद्धी त्याला प्राप्त होण्याचं कारण, जे भाग्य अर्जुनाला प्राप्त झालं विश्वरूप दर्शनाचं तेच विश्वरूप दर्शन संजयाला होत आहे। याचा अर्थ संजय हा मोठा एक विशेष अधिकारी व्यक्ती आहे आणि त्या अधिकारी व्यक्तीला धृतराष्ट्र प्रश्न करीत आहे। आपले जेवढे प्रश्न असतील ते महापुरुषांच्या चरणाजवळ बसून मोकळ्या मनाने त्यांना विचारावेत, म्हणजे ते आपल्या सर्व शंकांचं पूर्णपणे निराकरण किंवा समाधान करू शकतात आणि त्यांच्या संगतीमध्ये जो काही आपल्याला त्याची उपयोगिता होते सत्संगाची, त्याच्यामध्ये मनुष्याला आपल्या परिपूर्ण अशा प्रकारचा लाभ होतो।
किंवा त्याच्यामध्ये कृतकृत्यता प्राप्त करून देण्याची शक्ती असते. जरी धृतराष्ट्र हा पुत्रमोहाने अंध होता तरी त्याने आपला व्यावहारिक स्तरावरचा प्रश्नसुद्धा विचारताना संजयाला विचारलेला आहे. त्यामुळं संजयाला विचारल्यामुळं संजयाच्या द्वारा धृतराष्ट्राचं केवळ लौकिक त्याला त्याच्या जिज्ञेसेची पूर्ती एवढंच उद्दिष्ट संजयाने ठेवलं नाही, तर त्याचा आध्यात्मिक उत्कर्ष किंवा आध्यात्मिक उत्थान किंवा मनुष्य जीवनाचं जे वास्तव ध्येय आहे, वास्तव ज्ञेय आहे, त्या वास्तव ज्ञेय किंवा वास्तव ध्येयाची त्याला ओळख करून दिली, अशा प्रकारचं दिसतं. आता या ठिकाणी हा संजय धृतराष्ट्राला म्हणतो, एवं उक्त्वा ततः राजन् महायोगेश्वरः हरिः दर्शयामास पार्थाय परमं रूपम ऐश्वरम. ततः हे राजन, एवं उक्त्वा महायोगेश्वरः हरिः पार्थाय परमं ऐश्वरम रूपम दर्शयामास. ततः त्याच्यानंतर हे राजन, हे राजा धृतराष्ट्रा, एवं उक्त्वा असं बोलले भगवान. काय बोलले? न तुमाम शक्यसे द्रष्टो मनेनैव स्वचक्षुषा. तू माझं हे विश्वरूप दर्शन तुझ्या चर्मचक्षुनी तू पाहू शकत नाहीस. दिव्यम ददामि ते चक्षु, मी तुला आता दिव्य चक्षु देतो. हां, मम योगम ऐश्वरम किंवा ऐश्वरम योगम पश्य. माझा जो काही ऐश्वर्य योग आहे, म्हणजे या ठिकाणी माझा जो योगशक्तीचं माझ्या ठिकाणी आधिक्य आहे, माझ्या ठिकाणी जी कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम शक्ती संपन्नता आहे, शुद्ध सत्वात्मक मायेचा उपाधी केलेला अशा माझ्या ठिकाणी जी काही विशेषता आहे ते विशेषता तू पहा. एवं मुक्त्वा असं बोलले. एवं मुक्त्वा ततः राजन, कोण बोलले? तर महायोगेश्वरः हरी. महान म्हणजे याचा समास असं हे असं दिलं आहे, महांश्चा सौ योगेश्वराच, म्हणजे जो महानही आहे म्हणजे निरतिशय विभू किंवा व्यापकही आहे आणि सर्व योग्यांचा ईश्वर पण आहे. सर्व योग्यांमध्ये श्रेष्ठ असणारा आद्य योगी असा असणारा किंवा सा नः पूर्वेशाम अपि गुरु ना, तो सपूर्वेशाम अपि गुरु असं वेद आपल्या योगसूत्रात सांगितलेले. त्याप्रमाणे हा सर्वांचा आद्य गुरु असणारा परमात्मा श्रीकृष्ण, तो परमात्मा श्रीकृष्ण पार्थाय ऐश्वरम रूपम दर्शयामास, आपलं हे शक्ती अधिकाने युक्त असणारं रूप दर्शयामास दाखवता झाला असं सांगतात. आता यावर भगवान माऊली सांगतात की पै कौरव कुळ चक्रवर्ती मद हाची विस्मयो पुढत पुढती, जे श्रेय हुनी त्रिजगती सदैव असे कवनी. आता म्हणतात हा जो परमात्मा आहे तो परमात्मा आहे कसा? जो अर्जुनाला विश्वरूप दाखवण्यासाठी प्रवृत्त झाला. आयसे तेने वेदांत वेद्ये, म्हणजे वेदांत किंवा उपनिषदांच्या द्वारा जो वेद्य म्हणजे जाणण्याचा विषय होतो. म्हणजे परमात्म्याचं यथार्थ ज्ञान किंवा साक्षात्कार करून देणारी जी ब्रह्मविद्या किंवा वेदांत विद्या आहे तिनं शास्त्र योनित्वात, त्यामुळं जो परमात्मा जाणला जातो. तो परमात्म्याचं स्वरूप काय आहे? तर जसं वेदांत वेद्ये शास्त्र योनित्वात, तसं सर्व लोकैका अद्ये त्याचं जन्माद्यस्य यतः या ब्रह्मसूत्राप्रमाणे सर्वच ह्या विश्वाचं मूलभूत कारण असणारा परमात्मा आणि बोलिले आराध्य, आणि सगळ्या जगाने ज्याची आराधना भजन पूजा करावी, ज्याला शरणागत व्हावं, ज्याची भक्ती किंवा सेवा करावी असा आराध्य लिंग, असं आराध्य आहे लिंग म्हणजे मूर्ती ज्याची, म्हणजे असा जो श्रीकृष्ण परमात्मा, तो परमात्मा त्या ठिकाणी अर्जुनाला काय सांगतो की आता माझे निजरूप देखिजे ते दृष्टी देव तुझं. आता माझं वास्तव स्वरूप तुला विश्वरूप दाखवण्यासाठी तुला मी आता दृष्टी देतो, दिव्य दृष्टी देतो. आणि मग त्या दृष्टी पांडवा अमुचा ऐश्वर्य योगो अघवा देखो निया अनुभवा माझी वडा करी. आणि हे विश्वरूप तू नुसतं दर्शन करू नको, तर ते तुझ्या अनुभूतीला घे. म्हणजे आता तुला दाखवलेली जी झळक आहे विश्वरूपाची, त्याच विश्वरूपाला तुझ्या अंतकरणात कायमचं स्थिर करून ठेव. आणि त्याच्यामध्ये तुला दैनंदिन तुझ्या भावी जीवनात
कधीही त्याविषयी संशय आणि विपर्यय होऊ देऊ नकोस. यालाच म्हणतात की अनुभवा माझी वडा, अनुभवाच्या अंतर्गतान. अनुभव म्हणजे प्रमाणापासून झालेलं जे ज्ञान आहे ते तुला कायमचं तुझ्या अंतःकरणामध्ये चिरस्थायी करून ठेव, अशा प्रकारचं सांगतात. त्याला अनुभव. आता याच्या पुढं तुला कधीही पुन्हा विपरीत भावना होता कामा नये आणि संशय राहता कामा नये. हे पाहिल्यानंतर तुला असा तृप्तीचा ढेकरच आला पाहिजे की संदेहाच्या सुटल्या गाठी, झालो पोटी शीतळ, असं भगवान अर्जुनाला सांगतात. आणि हे जेव्हा संवाद या ठिकाणी संजय ऐकतो तेव्हा तो संजय भगवंताला म्हणतो की तो संजय आपल्या धृतराष्ट्राला म्हणतो की पै कौरव कुळचक्रवर्ती मज हाची विस्मयो पुढत पुढती जे श्रियेहुनी त्रिजगती सदैव असे कवणी. आता म्हणजे अर्जुनाच्या भाग्याचं वर्णन करायचं आहे तर त्यांची तुलना करतो की कोणीही अर्जुनाच्या भाग्याची तुलना ह्या आता जी प्रस्तुत जी उदाहरणं देतो त्या कोणाच्याही भाग्याबरोबर होऊ शकत नाही. म्हणजे अर्जुन हा अतीव भाग्यवान आहे. म्हणजे त्याच्या ठिकाणी भाग्यातिशय अर्जुनाच्या ठिकाणी आहे हे दाखवण्यासाठी अर्जुन आपलं संजय धृतराष्ट्राला सांगत आहे. पहा ना त्या अर्जुनाचं काय भाग्य आहे. वर्णन कोण करतो? संजय. कोणापुढं करतो? धृतराष्ट्रापुढं. पै कौरव कुळ चक्रवर्ती म्हणजे त्याला पहिलं संबोधन देतो कौरव कुळ चक्रवर्ती. म्हणजे या ठिकाणी कुरु कुळामधला असणारा चक्रवर्ती म्हणजे सार्वभौम राजा हे धृतराष्ट्रा. मज पुढत पुढती हाची विस्मयो, मला पुढत पुढती म्हणजे वारंवार याचंच मला आश्चर्य वाटतं. धृतराष्ट्रा मला वारंवार याचंच आश्चर्य वाटतं. कशाचं? की जे श्रियेहुनी त्रिजगती सदैव कवनी सदैव असे. ह्या जगामध्ये पाहिलं विश्वामध्ये तर श्री म्हणजे लक्ष्मी मातोश्री. तर ह्या लक्ष्मी मातोश्रियेहुनी लक्ष्मी मातोश्रीपेक्षा सदैव भाग्यवान कवनी असे जगामध्ये कोण आहे? कोणती देवता आहे? लक्ष्मी इतकी भाग्यवान या जगामध्ये कोणती देवता आहे? अर्थात आक्षेपार्थाने विचारलेले उत्तर काय येईल? लक्ष्मीसारखी भाग्यवान कोणीही नाही. ना तरी खुणेचे वानावया लागी श्रुती वाचोनी दावापा जगी ना सेवकपण तरी अंगी शेषाच्याचे अथी. ना तरी म्हणजे अथवा, अथवा खुणेचे वानावया लागले. खुण म्हणजे एखादा संकेत, मार्मिक अशा प्रकारचा केलेला संकेत आणि त्या संकेताने वानावया लागे वर्णन करण्यासाठी म्हणजे नेमका अशा प्रकारचा एखादा संकेत करायचा, खूण करायची की त्याच्यामुळं त्या पदार्थाचं यथार्थ ज्ञान होईल. काय हे की परमात्मा हा अतींद्रिय असल्यामुळं परमात्म्याचं वर्णन करायला आपल्या परमात्म्याचं ज्ञान हे प्रत्यक्ष प्रमाणाने होत नाही किंवा आपल्याला अनुमान प्रमाणाने देखील होत नाही. कारण अनुमान प्रमाण हे सुद्धा प्रत्यक्ष प्रमाणावर अवलंबून असल्यामुळं जर तुम्हाला प्रत्यक्ष ज्ञान परमात्म्याचं होत नाही, प्रत्यक्ष प्रमाणाने इंद्रियाजन्य ते ज्ञान जर नाही तर अर्थात अनुमानानेही तुम्हाला परमात्म्याचं ज्ञान होत नाही. झालं तर ते कसं होतं? त्यांनी सांगितलं अनुमानाचे नि पैसे कळले की राहायचे. जणू काय आपल्याला हे ज्ञान झालंच असं आपल्याला वाटतं. परंतु काय मृगजळाचे नि ओलांशे काय भूमी तिमे, मृगजळाचा किती पूर आला म्हणून काय भूमी ओली होते का? तसं हे ज्ञान अनुमानिक ज्ञान जे आहे ते या ठिकाणी मनुष्याला अनुभूतीत त्याचं पर्यवसान होत नाही. म्हणून त्या ठिकाणी हे ज्ञान अनुमानाने होत नाही, अर्थापत्ती नाही, अभाव नाही, कोणत्याच नाही. याला एकच साधन आहे ते म्हणजे प्रबल असणारं शब्द प्रमाण. आणि तो प्रबल शब्द प्रमाण म्हणजे लौकिक शब्द नाही तर अपौरुषेय शब्दराशी असणारा जो वेद तो ह्याला प्रमाण आहे. म्हणजे वेदच ह्या अतींद्रिय असणाऱ्या परमात्म्याचं वर्णन करायला समर्थ आहे. म्हणून तो कसा? तो सुद्धा नीती असं सांगून कार्यकारणात्मक प्रपंचाचा निराश करून अधिष्ठानाला उर्वरित ठेवतो. आणि ही खूण किंवा हे मार्मिक रहस्य शब्दांच्या द्वारा व्यक्त करण्यामध्ये एकच समर्थ आहे, जे खुणेचे वानावया लागी श्रुती वाचोनी दावापा जगी. श्रुती वाचून दुसरं कोणी नाही. प्रमाण तो
गाळोनिया भेद प्रमाणत्व ऐसा वेद. म्हणजे वेदाशिवाय कोणीही आपल्याला आत्मतत्वाचं यथार्थ दर्शन करून देऊ शकत नाही. म्हणून इथं जसं लक्ष्मी भाग्यवान आहे तसंच दुसरी गोष्ट आहे, वर्णन करणारा कोण आहे? वेद आहे. आणि तो वेद श्रुती वाचून दावापा जगी, त्या श्रुती वाचून दुसरं कोणी जगी दावापा जगी आहे असं कोणी दाखवा बरं. वेद सोडून कोणीही परमात्म्याचं वर्णन करू शकत नाही. आणि वेदसुद्धा काय करतो? नेती ते किरा अनाम अजाती माझी अविद्या वर्गाची राती ते किरा अनाम अजाती अविद्या वर्गाची राती माझी ओळखावया श्रुती खूण केली. अशा प्रकारचं श्रुतीनंच याची खूण केली. पहिल्यांदा कार्यात्मक प्रपंचाचा निराश केला पहिल्या नीतीनं. दुसऱ्या नीतीनं कारणात्मक प्रपंचाचा, अज्ञानाचा, अविद्येचा, मायेचा निराश केला. आणि त्या निराशानंतर निषेधावधीभूत असं जे अधिष्ठान, ते अधिष्ठान तुम्हाला आत्मत्वाने त्याचं दर्शन करून दिलं, आत्मत्वाने त्याचं अपरोक्ष ज्ञान करून दिलं आणि तुमच्या असणाऱ्या संपूर्ण अपरोक्ष भ्रांतीचा पूर्णपणे निराश केला. आता तुम्हाला कोणत्याही प्रकारचा भ्रम ठेवला नाही. म्हणजे भ्रमविवर्जित असं यथार्थ आत्मदर्शन करून देणारी फक्त श्रुती माता आहे. तस्मात् शास्त्रम प्रमाणन्ते. ना तरी खुणेचे वाणावया लागी श्रुती वाचोनी दावापा जगी ना सेवकपण तरी अंगी शेषाच्या अथी. आणि या ठिकाणी जे काही सेवकपण आहे, जी सेवा आपण ज्याला म्हणतो किंवा भक्ती असं ज्याला म्हणतो, तर ते सेवकपण शेषाच्याची अंगी आथी. तर सेवक म्हणायचं झालं तर सेवक कोणचा मानावा लागतो? फक्त शेष भगवान जो आहेत, ज्याच्या अंथरुणावर भगवान पवडतात, शेषशाही भगवान परमात्मा, तो शेष, ह्या शेषासारखा सेवक दुसरा कोणीही नाही. आपल्याला माहिती आहे लक्ष्मण रायांनी हे शेषाचे अवतार आहे आणि किती रामप्रभूची सेवा केली. तर सेवा करायची झाली तर सेवेचं उदाहरण म्हणून कोण आहे? फक्त शेष भगवान आहेत. हा हो जयाचेनी सोसे सिनता आठही पहार योगी जैसे अनुसरले गरुडा ऐसे कवन आहे. आणखी शेषाच्या उदाहरणानंतर जसं तुकाराम महाराज म्हणतो ना, काय गरुडाचे पायी ठेवी वेळोवेळा डोई वेगी आणावा तो हरी मज दिना ते उद्धरी पाय लक्ष्मीच्या हाती म्हणून येतो काकुलती तुका म्हणे शेषा जागे करा ऋषिकेशा. ही सगळी उदाहरणं दिली की नाही? तुकोबारायांना भगवंताचा अनुग्रह लवकर व्हावा, जी काही सारख्या अंतकरणात उत्कंठा लागली, त्या उत्कंठेची पूर्तता तुकोबारायांना कशाने वाटतं? शेषाचं मला साह्य होईल, गरुडाचं मला साह्य होईल, लक्ष्मीचं साह्य होईल, अशा प्रकाराने तुकोबाराय प्रार्थना करतात. ही सगळी उदाहरणं इथं ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानोबाराय देतात की हा हो जयाचेनी सोशे. जयाचेनी सोशे म्हणजे ज्याचा सारखा हव्यास किंवा उत्कंठा लागलेली आहे, ज्याचं म्हणजे ज्या परमात्म्याच्या प्राप्तीची, ज्या परमात्म्याच्या दर्शनाने आठही पहार जैसे योगी शिनत. आठही पहार म्हणजे 24 तास, एका प्रहराचे 3 तास. 8 प्रहर म्हणजे एका दिवसाचे 3 प्रहरात, आपला 8 प्रहराचा 1 दिवस आणि 1 प्रहराचे 3 तास. 8ही पहार म्हणजे योगी रात्रंदिवस त्या ठिकाणी झोप, आळस, तंद्रा, निद्रा सगळ्याचा त्याग करून रात्रंदिवस फार शिनतात, म्हणजे श्रम करतात, की त्यांना फक्त एकच लागले की आपल्याला आत्मस्वरूपाच्या ठिकाणी तदा द्रष्टू स्वरूपे अवस्थानम, आपल्या मात्र असणाऱ्या स्वरूपाच्या ठिकाणी आपल्या अंतःकरण वृत्ती लीन करून निर्विकल्प समाधीच्या ठिकाणी, त्या निर्विकल्प समाधीमध्ये चित्ताच्या निरुद्ध अवस्थेमध्ये केवळ परमात्माच त्यांना अनुभवायला मिळतो. म्हणून ते आपली अंतःकरण वृत्ती त्या परमात्मा स्वरूपाच्या ठिकाणी लीन करण्यासाठी 8ही पहार म्हणजे 24 तास पूर्णपणे हे योगी ज्याप्रमाणे श्रम करतात. तैसे सर्वेंद्रिया सहित मज माझी सुनी चित्त जे रात्री दिवस न म्हणत उपासिती. जे रात्रंदिवस जाणत नाही, आपल्या चित्तासहित सर्वेंद्रिय परमात्म्याच्या दिशेने लावतात. आणि असे जे योगी आहेत ते 8ही पहार शिनत. परंतु याचं उदाहरण कोण आहे?
असं जसं योगी त्या परमात्म्याच्या आपल्या चित्तामध्ये धारणा करण्यासाठी, ध्यान करण्यासाठी, त्याच्यामध्ये वृत्ती लीन करण्यासाठी जसे प्रयत्न करतात, अनुसरतात, तसं गरुडा आईशे कवन आहे. त्या योग्यांसारखं अनुसरण करणारा गरुडासारखा कोण आहे? तो गरुड कायम काय हात जोडून भगवंताच्या पुढं उभाच आहे. काय भगवंताच्या आज्ञेची फक्त वाट पाहतो. असं योग म्हणजे तोही रात्र किंवा दिवस पाहत नाही. आपलं सर्वस्व भगवंताला समर्पित केलेलं आहे आणि सेवा भगवंताची हीच त्याला अपेक्षित आहे. त्याच्या वातून त्याला दुसरं कोणतंही फल नको. सेवा हेच फल आहे असं ज्यांनी ठरवलेलं आहे आणि रात्रंदिवस भगवंताचा अनुसरण किंवा आज्ञापालनासाठी तत्पर दक्ष झालेला आहे. असा गरुडा आईशे कवन आहे. गरुडासारखा कोण आहे? अर्थात कोणीही नाही. परी ते आघवेची एकीकडे ठेले, सापे कृष्ण सुख एकंदरे झाले. जिये देवोनी जन्मले पांडव हे परी. परंतु तो म्हणतो हे आगवेची एकीकडे ठेले. सगळेच एकीकडे ठेले म्हणजे एका बाजूला राहिले. म्हणजे गरुड, लक्ष्मी, शेष हे एका बाजूला राहिले आणि सापे आत्मे एका बाजूला राहिले. म्हणजे त्यांना एवढं प्रयत्न करूनही भगवंताचं चरणसुख त्यांना प्राप्त झालं नाही. परंतु का झालं नाही? ते एकीकडे राहिले, बाजूला सरले, म्हणजे बाजूला सारले गेले. त्यांना हे भगवत सुख प्राप्त झालं नाही. मग सापे म्हणजे आज या ठिकाणी या क्षणाला असं झालेले त्यांना हे सुख मिळू नये. तर हे सुख मिळावं कोणा यासाठी ते एकवटून ते कुठं आलं? ते कृष्ण सुख एकंदरे झाले. ते सगळं कृष्ण परमात्म्याचं सुख त्या शेषशाही भगवान किंवा गरुड, लक्ष्मी यांच्या वाट्याला गेलं नाही. ते सगळं एकत्रित झालं. आणि कधीपासून एकत्रित झालं? आतापर्यंत त्यांना सुख मिळत होतं आणि हे सुख एकत्रित झालं, त्यांना मिळालं नाही. मग हे एकवट झालं कुठं? तर ते सांगतात जिये दिवनी जन्मले पांडव हे. जिये दिवनी म्हणजे ज्या दिवशी ह्या पांडवांचा जन्म झाला त्यापासून हे सगळं सुख कोणाच्या वाट्याला गेलं? पांडवांच्या वाट्याला गेलं. आतापर्यंत होतं, पण जिये दिवनी ज्या दिवशी पांडव जन्मले, पांडव या भूतलावर अवतीर्ण झाले आणि त्यापासून हे सगळं सुख कोणाकडे गेलं? पांडवांकडं गेलं. पण पांडवांकडे गेलं त्याच्यातही आणखीन असं वैशिष्ट्य आहे, त्या 5 पांडवांना मिळून सारखं विभागलं गेलं नाही. तर तरी परी पाचाही आतो अर्जुना. श्रीकृष्ण सावियाची झाला अधीना, कामुक का जैसा अंगणा अपैता कीजे. परी परंतु हे अर्जुना पाचाही आतू. हे अर्जुना ह्या पाचामध्येही पुन्हा म्हणजे 5 पांडवांना हे सुख एकत्रित झालं, पण त्याच्याही मध्ये श्रीकृष्ण सावियाची अधीना झाला. श्रीकृष्ण हा सावियाची म्हणजे आपोआप सहजच स्वाभाविकपणे इतका अधीन झाला. कोणाच्या अधीन झाला? ज्याच्या अधीन झाला त्याचं नाव दिलं नाही का? पाचाही आता अर्जुना अधीना झाला. परंतु पाचही पांडवांमध्ये अर्जुनाच्या अधीन तो परमात्मा झाला. श्रीकृष्ण साव्याचे बरं. शिवाय सहजच त्याला काही पाठीमागचा पुढचा काही संदर्भ ठेवून किंवा काही कार्यकारण भाव नाही. त्याला स्वाभाविकपणे श्रीकृष्ण अर्जुनाच्या अधीन झाला, अंकित झाला. किती अंकित झाला? तर उदाहरण देतात माऊली. कामुक का जैसा अंगना अपैता कीजे. म्हणजे जसा अंगना म्हणजे एखाद्या स्त्रीनं, कामुक म्हणजे एखादा कामलंपट असणारा पुरुष, त्याला जशा स्त्रीच्या अपैता कीजे म्हणजे त्याला अधीन करून घेते, त्या स्त्रीच्या तो कामलंपट पुरुष जसा अधीन होतो तसा या ठिकाणी अर्जुनाच्या अधीन परमात्मा झालेला आहे. अजून सांगतात किती अधीन झाला? त्याला उदाहरण देतात. पढविले पाखरू आईसे न बोले, या परी क्रीडा मृगही तैसा न चले, कैसे दैव येथ सुरवाडले ते जाणू नये. सांगतात पढविले पाखरू आईसे न बोले. जर एखादं पाखरू म्हणजे पोपट आहे किंवा कोकिळा उदाहरण दिलेत, तर ही पाखरांना शिकवलेली बोली बोलतात किंवा त्यांना काही संकेत केले तर त्याप्रमाणे ते ध्वनी काढतात. जसा पोपटाला राम राम शिकवलं तर ते राम राम बोलतं. याच्यामध्ये या, बसा, राम राम सगळं म्हणतं पोपट, पाखरू. परंतु ते म्हणतात ते आई पढविले, पण त्याला अगोदर कोणतरी शिकवलेलं असतं मालकानीच पुंसा आपणची पढविजे. त्याला आपणच शिकवलेलं असतं आणि पुढं काय पडिये तरी माथा तुकीजे. आणि आपण जर त्याला शिकवलं, ते बोललं की मग आपण आपलं मस्तक डोलवत राहतो.
का करविलेनी चोजे नरिजे बाळका माय. जर त्या मुलाला काय सांगितल्याप्रमाणे त्यांनी केलं तर आईला आनंद होतो की नाही. तसं पाखराचं उदाहरण दिलं किंवा या ठिकाणी कोकिळ पक्षी त्याला काही संकेत केले की तो त्या वेळेला ते आवाज काढतो. परंतु पडविले, कारण त्याला शिकवलेलं असतं, आणि पडविले पाखरू, शिकवलेलं जे पक्षी आहे पोपटासारखा, तो सुद्धा आईशे न बोले. कधी कधी मालक त्याला म्हणतो आता राम राम, तो नाहीच म्हणत. दररोज शिकवलेला आहे बोलतोय, पण कधी कधी अडवून बसतो आणि नाही बोलत. कोकिळा आपला आवाज पंचम स्वराता नाही काढीत, असं होतं. यापरी क्रीडामृगही तैसा न चले. परंतु एखादा क्रीडामृग म्हणजे आपल्या क्रीडेमध्ये असणारा पशु तैसा न चले, तसं चालत नाही. आता तो वाघ आहे, तो वाघ आहे याच्यामध्ये सर्कशीमध्ये असतो, आता बंद केलं तर त्याच्यामध्ये काय करतो, तो जो मालक आहे त्याला इतकं पडवलेलं असतं की तो काय करतो, त्याच्यामध्ये डोकं देतो त्याच्या तोंडात, वाघाच्या जबड्यामध्ये तोंड घालतो, आणि तरी तो वाघ त्याला खात नाही, पुन्हा काढून घेतो. सगळे सर्कशीतले लोक टाळी पिटतात. याचं कारण आहे त्याला पाठीमागं काय असतं, तो वायरचा मार असतो. त्याला माहिती आहे जर कधी असं करायला गेलं की वायरचा मार मिळतो, तो एकदम शांत राहतो. आणि आपण कुत्रा आहे, ते कुत्र्याला कधी कधी काय केलं म्हणे, त्याला भाकरी त्याच्या गळ्यात, एक मुंबईचं सांगतात की ते डबे आहे ना, एका घरातून डबा त्याच्या गळ्यात बांधायचा आणि ते कुत्रं सगळी स्टेशनं ओलांडत बरोबर त्या ऑफिसमध्ये जायचं. कारण क्रीडामृग आहे, तो शिकवला, जसं शिकवलं तैसा तो करतो. पण एक दिवस काय केलं की त्यांनी ते मालक वाट पाहत राहिला, त्याला काही मिळालं नाही, तो गेला पण नाही. तो कुत्रा परत घरी आला तर त्याचे ते फडक्यात गुंडाळून डबा दिलेला होता ना, त्याने तो पायाने नख्याने चिरलं ते कापड, खाली पडलेला डबा खाल्ला आणि परत आलं. कारण पडविले पाखरू आणि क्रीडामृगही तैसा न चले. त्या सर्कशीतला वाघ असं करू शकतो की नाही, यांनी घातलं आणि उदाहरण आहे त्याच्यामुळेच बंद झालं ना ते. एक दिवस मालकाने डोकं घातलं आणि त्यांनी खाऊन टाकलं त्याच्यामध्ये. कारण क्रीडामृगही तैसा न चले. क्रीडेतला पशु तो देखील कधी कधी आपली आज्ञा मानत नाही. पण कैसे दैव येथ सुरवाळले. परंतु इथं मात्र अर्जुनाच्या बाबतीत असं कधीच होत नाही. येथ दैव म्हणजे अर्जुनाचं भाग्य कैसे सुरवाळले, कसं इतकं त्याला सुखावण्याला कारण झालं किंवा किती अनुकूल झालं याचं भाग्य अर्जुनाचं, तर ते म्हणतात ते जाणू नये, ते आपल्या बुद्धीला जाणता येत नाही, म्हणजे जाणण्याच्या कक्षेत येत नाही. अर्जुनावर भगवान एवढे कसे त्याच्यावर प्रसन्न राहिले का अर्जुनाने काही केलं, इच्छा केली का ते भगवान करणारच. इथं असं क्रीडामृगाचं उदाहरणसुद्धा पुरवत नाही. किंवा या ठिकाणी ते पडविले पाखरू त्याचं सुद्धा, कारण ते आईशे न बोले, ते कधी कधी बोलत नाही. किंवा क्रीडामृग तसं न चले, ते ज्याप्रमाणे सांगितलं त्या आज्ञेचं पालन करताना दिसत नाही. पण अर्जुनाने काही सांगितलं तर भगवान त्याचं आचरण त्याचं अनुसरण करतात किंवा त्याची इच्छापूर्ती करतात. आजी हे परब्रह्म सगळे भोगावया सदैव याचेच डोळे, कैसे वाचेचे हन लळे पाळीत असे. म्हणतात आजी म्हणजे आज या क्षणाला हे सगळे परब्रह्म भोगावया. ते सगळे परब्रह्म म्हणजे परमात्म्याचं संपूर्ण स्वरूप, म्हणजे परमात्म्याचं सगुण स्वरूप, परमात्म्याचं सगुण साकार, सगुण निराकार, निर्गुण निराकार कोणतंही आहे, सगळी स्वरूप जी परमात्म्याची आहे. विश्वरूप या ठिकाणी, पुन्हा चतुर्भुज रूप, पुन्हा द्विभुज रूप, कोणतंही रूप अर्जुनाला जे वाटेल ते. तुझा अवघे होऊ येते. परमात्म्याला सगळं होता येतं आणि परमात्मा त्याच्यासाठी अर्जुनासाठी त्याची इच्छापूर्तीसाठी पूर्णपणे सदा त्याच्यासमोर उभा आहे. आजी हे परब्रह्म सगळे परब्रह्म म्हणजे परमात्म्याची जी रूपं असतील, मूर्तंच्या अमूर्तंच, हे सगळं प्रकारचे असणारी रूपं ही भोगावया, त्यांचा भोग घेण्यासाठी. जाणावया नाही, ह्या भगवंताच्या सर्व रूपांचं जाणण्यासाठी नाही, त्याचा भोग घेण्यासाठी. म्हणजे त्याच्यापासून आनंदाची उत्तरोत्तर अधिक वृद्धिंगतता किंवा आनंदाची अभिव्यक्ती होईल, अशा त्याचा भोग घेण्यासाठी खरे सदैव म्हणजे भाग्यवान याचेच डोळे खरे भाग्यवान आहेत की भगवंताच्या कोणत्याही रूपाचं त्याला जेव्हा पाहिजे तेव्हा भगवान त्या रूपाने दर्शन देतात असं नाही, त्याला आनंदाच्या अभिव्यक्ती करून देतात.
काय सुखाचे व्यवहारी सुख लाभ झाला, आनंद कोंदला मागे पुढे, संगती पंगती देवासवे घडे, नित्य नित्य जोडे तेची साच, हे भोगण्याचे डोळ्यांचं भाग्य कोणाला प्राप्त झालेले आहे? अर्जुनाला प्राप्त झालेलं आहे. म्हणून भोगावया सदैव याचेची डोळे, कैसे वाचेचे हनलळे पाळीत असे. ते म्हणतात अर्जुनाने एखादी गोष्ट विचाराने बोललाय का अविचाराने बोललाय, क्रोधाने बोलला का प्रेमाने बोलला, याचा भगवान काहीच विचार करत नाहीत. भगवान म्हणतात की तो संजय म्हणतो धृतराष्ट्राला, कैसे काय आश्चर्य हे महाराज की वाचेचे लळे पाळीत असे हन. हन म्हणजे एक अव्यय आहे असं सांगतात की पादपूर्णात्मक. काही लोकांनी हन पै या जे ज्ञानेश्वरीचे अभ्यासक मोठे होऊन गेले, काय नाव त्यांचं राजवाडे, त्या राजवाडींनी ह्या व्याकरण ज्ञानेश्वरीतील व्याकरण म्हणून एक पुस्तक लिहिले. त्याच्यामध्ये हे जे पै हन ही जी अव्यय आहेत, तर ही पादपुरण असं न समजता ही सगळ्या अव्ययांचा अर्थ निश्चयात्मक आहे. वाचेचे हन लळे म्हणजे निश्चयपूर्वक त्यांच्या वाणीचे जे लळे, त्यांचा जो लढीवाळपणाने केलेला हट्ट आहे, त्यांची जी विज्ञापन आहे, विनवणी आहे, ती पाळीत असे त्याचं पालन करतो. म्हणजे त्या तुका म्हणे आम्ही जे जे इच्छा करू आणि ते ते कल्पतरू पुरविता, या न्यायाने त्यांच्या वाणीचे सर्व लळे भगवान परमात्मा पाळतात म्हणजे परिपूर्ण करतात, त्याचं पालन करतात. कसं होतं? हा कोपे की निवांतुस आहे, हा ऋषे तरी बुझावीत जाये, नवल पिशे लागले आहे पार्थाचे देवा. तो म्हणतो हा कोपे. अर्जुन भगवंतावर कधी कधी रागावतो आणि रागावल्यानंतर भगवान काय करतात? निवांत उचित आहे. भगवान निवांत म्हणे रागव बाबा, तुला काय रागवायचे ते, असं निवांत त्याचं सहन करतात. आणि रुसे हा कधी कधी प्रेमामध्ये ह्या गोष्टी चालतात, प्रेमामध्ये कधी रागवतं पण आणि कधी रुसतं पण. हा रुसे परमात्मा जर रुष्ट झाला तर बुझावीत जाईल. अर्जुना तू अशा प्रकारचं रुष्ट होऊ नको, हे याच्यावर माझ्यावर का तू रुसला मला कळलं, पण तू तुला त्याची समजूत काढतो, सांत्वना करतो, बुझावीत जाय, त्याची काय करतो? समजूत काढतो. स्वामी महाराज सांगायचे जनाबाई जेव्हा भगवंतावर रागावतात तेव्हा ते एक आरे आरे विठ्या मूळ मायेच्या कार्ट्या असं भगवंताचं वेदांताने सांगितलेलं वर्णन करतात. तेव्हा भगवान परमात्मा जनाबाईला रागवत नाही. तिला म्हणतात जणी तू का रागवती माझ्यावर? मी तुझे वा काढत नाही का, गोवऱ्या थापत नाही का तुझ्याबरोबर, तुझे वेणीफणी करत नाही का, आणि तुम्हाला पार एकदा शिव्यावर येते, एकेरीवर येते, हे बरोबर आहे का? जनाबाईचं सांत्वन करतात. हा ऋषे तरी बुझावीत जाये. भगवान परमात्मा हे अर्जुन रुसला तर त्याला काय करतात? सांत्वना करतात, समजावतात. हे असं कधी होऊ शकतं? जर एखाद्याला नवल पिशे लागले आहे पार्थाचे देवा, तर एखाद्याला नवल करायचं कधी कारण नाही. जर एखाद्याला वेळ लागला असेल तर तेव्हा इथं हे नवल आहे की पार्थाचे देवा पिशे लागले आहे. हे आश्चर्य आहे या ठिकाणी की संपूर्ण देवादिदेव असणारा परमात्मा जगन्नियंता त्याला ह्या पार्थाचं म्हणजे अर्जुनाचं वेडच लागलेलं आहे असं माऊली म्हणतात. आवडी आणि लाजवी, व्यसन आणि शिनवी, पिशे आणि न भुलवी, तरी ते काय वेड लागलं आणि असं भुलला नाही तर मग काय नवल आहे? वेळाचाच अर्थ असं भुलला जातो. म्हणून म्हणतात की असंच अर्जुनाचं झालं, आपलं भगवंताचं झालं. येरवी विषय जिनोनी जन्मले, जे शुकादिक दादुले, ते विषयोची वानिता जाहले बहाट याचे. म्हणतात येरवी विषय जिनोनी जन्मले. जर आपण हे जर पाहायचं झालं तर दुसरं उदाहरण सांगतात की शुकमुनींचं उदाहरण सांगतात. शुकमुनी काय आहेत? तर शुकमुनी हे नैष्टिक ब्रह्मचारी आहेत. ब्रह्मचर्य व्रताचं इतकं पालन तर ब्राह्मणाचे एक पोरे खेळाशी भ्याले आणि ते 12 वर्षे लपाले रे, कापत कापत बाहेर आले, ते नागवेची पळोनी गेले रे, असं त्याचं वर्णन करतात. आणि एवढं असणारे ते ज्यांनी आपल्या काय म्हणतात काय यम प्रव्रजंत मनुपेत मपेत कृत्यम द्वैपायनो विरह कातर आज्वाहव
पुत्रेति तन्मयतया तरवोभिनेदुस्तम सर्वभूत हृदयम मुनी मानतोस्मी. त्या शुकाचार्यांना जेव्हा वंदन करतात तेव्हा काय म्हणतात शुकाचार्यांचं वर्णन, की जो एकदा आईच्या उदरातून आल्यानंतर प्रकर्षाने सर्व संग परित्याग करून जेव्हा एकटे निघाले त्यावेळेला पुत्रेति तन्मयता, पुत्र पुत्र असं कोण हाका मारू लागलं? व्यासमुनी. त्यांना तर मुलगा पाहिजे होता आणि मुलगा तर आईच्या उदरातून आल्याबरोबर त्या ठिकाणी तो एकांतवासाला निघाला किंवा सर्व संग परित्याग केला, म्हणून हे पुत्र पुत्र असा हाका मारतात. तर त्यांनी वो कोणी दिली? तरवाहा अभिनेदुहू. सर्व कारण तो काय, त्याचा बोध काय होता? सर्वत्र व्यापक असणारा जो आत्मा आहे त्या आत्मबोधाला तो प्राप्त झालेला होता. त्यामुळे ओ कोणी दिली? तरवाहा, वृक्षाने ओ दिली. एवढा मोठा त्याचा अधिकार आहे. आणि सर्व भूत हृदयम, सर्व प्राणिमात्रांच्या हृदयामध्ये निवास करणारा, म्हणजे जो परमात्म्याच्या ऐक्यभावाला प्राप्त झालेला खरा परमात्मा. परमात्मा काय म्हणतात? ईश्वर हा सर्वभूतानां हृदयेश अर्जुन तिष्ठती भ्रामयन सर्वभूतानी यंत्रारूढानी मायया. अशा प्रकारच्या ऐश्वर्य त्याला प्राप्त झालं होतं की तो सर्व प्राणिमात्रांच्या हृदयात निवास करणाऱ्या परमात्मा स्वरूपाशी ऐक्यभावाला प्राप्त झालेला होता. त्यामुळं त्याला सांगतं तुकाराम महाराज म्हणतात ना, जन्मताची संसार त्यजेला सुखे तोची एक निष्कलंक तुका म्हणे. ज्यांनी जन्मताच ह्या संसाराचा त्याग केला असं निष्कलंक चारित्र्य असणारे, ज्यांना विषयाची ओळखसुद्धा नव्हती, विषयाची एवढी भीती वाटत होती का बाहेरसुद्धा जगात नको म्हणून 12 वर्ष आईच्या उदरात राहिले. आणि त्यांचं जर पाहिलं आपण तर ते सांगतात, येरवी विषय जिनोनी जन्मले जे शुकादिक दादुले. शुकादिक दादुले म्हणजे असे पराक्रमी, असे समर्थ, असे असणारे वीर, परंतु ते विषयांना त्यांनी जिंकलेले आहे. त्या शुकरंबेच्या संवादामध्ये तिनं जेव्हा त्यांच्याकडं आपल्या अंतःकरणातली कामवासना व्यक्त केली तर ते सांगतात, तुझ्याच उदरामध्ये जर माझा जन्म झाला असता तर. ही आपली संस्कृती आहे. त्या सुभेदाराची सून कोणी आणली? त्या सैनिकांनी शिवाजी महाराजांकडे सांगितले की आता ही आपल्याला समर्पित आहे. तर त्यांनी सांगितलं की माझे आई जिजाबाई आहे. जिजाबाई सावळ्या होत्या, त्यांच्या म्हणतात देवीचे वन होते, आणि त्यांनी सांगितलं इतकी सुंदर जर माझी आई असती तर, असं म्हटले आणि तिची बोळवण करून तिला पाठवलं. याचा अर्थ ही जी संस्कृती आहे तिच्यामध्ये हे विषय जनोनी जन्मले शुकादिक दादुले. हे शुकादिक असणारे जे म्हणजे दादुले म्हणजे अत्यंत समर्थ अशा प्रकारचे जे ऋषी आहेत, मुनी आहेत, शुकमुनी, त्यांचं जर पाहिलं तर शुकांनी भागवत सांगितलं की नाही? भागवत शिकले पहिल्यांदा, त्याचं सगळ्यांना इतिहास माहीत आहे, आपण नेहमी चिंतन करत असतो की या ठिकाणी शुकमुनी निघून गेले आणि जाऊन या तेने साधिली समाधी. तुका म्हणे तधी होतो आम्ही मेरुगिरे पाठारी शुक गेला, असं त्यांचं वर्णन केलं. आणि तिथे जाऊन ते निर्विकल्प काष्टा समाधीमध्ये मग्न झाले. आणि मग आता त्यांना काही शिकण्याचं कारणच नाही काही, परंतु भागवत संहिता शिकण्याची काय आवश्यकता आहे त्यांना? काही नाही. पण त्यांचा इतिहास जर आपण पाहिला, करपात्रीजी स्वामीजींनी विस्ताराने दिलेलं आहे की तिथं गेले, मेरुगिरी पर्वतावर समाधी लावली. इकडं व्यासमुनींना नाईलाज झाला, सापडले नाही. व्यासमुनींनी आपल्या आश्रमात जे मुलं होती गुरुकुलामध्ये त्यांना समिधा आणण्यासाठी पाठवलं. समिधा आणण्यासाठी गेले तर ते मुलं त्यांना दररोज सकाळी भागवत शिकवलेलं काही पाठांतर करायला सांगायचे, तर ती मुलं पाठ करत होती. कोणता श्लोक होता? बर्हा पीडम नटवर वपुः कर्णयोः कर्णिकारम बिभ्रद्वास कनककपिशम वैजयंती च मालाम रंध्रान्वेनो रधर सुदया पाययन गोपवृंदैर्वृंदारण्यम सपदरमणम
प्राविशत गीत कीर्ती हे अशा प्रकारचा श्लोक आणि ते सारखे पाठ करायला लागले. तेव्हा हे जे निर्विकल्प समाधीमध्ये ते मधुर स्वरात ती मुलं जे पुन्हा पुन्हा म्हणत होते तर त्या हळूहळू ते भानावर आले. शुकमुनी त्यांना वाटलं की जगामध्ये कसं आहे, असंग निर्विकार असणारं केवळ घनीभूत सुख असं असणारं, अवाच्य असणारं, अतिंद्रिय असणारं जे परमात्म तत्व आहे त्याच्या ठिकाणी काय फक्त आनंद स्वरूपता आहे. आणि त्याच्यासारखं म्हणजे ज्याला आपण सगुण साकाराचंच सुख आहे त्यापेक्षा निर्गुण निर्विकाराचं जे सुख आहे ते सुख स्वरूप आहे आणि ते त्याला काय म्हणतो आपण निरतिशय सुख स्वरूप आहे. त्याच्यापेक्षा जगात कुठलंही सुख असू शकत नाही असं त्याला वाटलं. आणि म्हणूनच तो मेरू पर्वतावर जाऊन काष्टा समाधीमध्ये मग्न होता. त्यांना वाटलं असं काय वर्णन करतात, भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचं हे केलेलं वर्णन आहे की भगवान परमात्मा आपल्या थाटामध्ये त्या वृंदावनामध्ये प्रवेश करते झाले. ते कसे तर बर्हा पिडम नटवर वपुहो असं त्यांनी ऐकलं. आणि मग त्याला वाटलं हे असं कोणतं स्वरूप आहे. आणि मग त्याला वाटलं की असं स्वरूपाचं आपल्याला दर्शन होईल का असं त्याच्या मनामध्ये सारखं वाटायला लागलं. त्याच्यात नंतर पुढचा श्लोक पाठ करीत जेव्हा परत ते लोक समिधा आणायला आले तेव्हा पुन्हा दुसरा श्लोक ऐकला. असं त्यांनी लिहिलं. दुसरा श्लोक ऐकला, अहो बकीयम स्तनकालकुटम जिघांसया पाययदप्य साध्वीम लेभे गतिम धातृचिताम ततोंब कमवा दयालुम शरणम रजेम. त्या ठिकाणी पुन्हा आले आणि पुन्हा इथं गेली ती ओवी आपल्याला काल परवा की जी विषाचेनी स्तनपाने मारू आली तिला सायुज्य सौरसू दिला पुतने. तिला सुद्धा सायुज्य प्राप्त दिलं. जी भगवंताला मारण्यासाठी आली तिला सुद्धा काय दिलं, सायुज्य मोक्ष परमात्म्याने दिला. तेव्हा त्या श्लोकात असो याला वाटायचं की मला हे अशा प्रकारचं परमात्म दर्शन कधी होईल. म्हणजे निर्गुणात रमलेले त्या तसा पण एक श्लोक आहे जे निर्गुणामध्ये रमलेले त्यांना ते तर आत्मा रामाश्च मुनयः निर्ग्रंथाप्युरुक्रमे कुर्वन्त्या हितुकीं भक्तिम इत्थंभूत गुणो हरिही असं त्याचं वर्णन केलेलं आहे. हा जो श्लोक आहे ना आणखीन वेगळा आहे. तो पण आहे तथा परमहंसानां मुनीनां चामलात्मनां भक्ती योग विधानार्थम कथम पश्येम ही श्रिया. ते कुंतीनं केलेलं वर्णन आहे ना भागवतामध्ये. दुसरा श्लोक आहे का ते पण आहे त्या तो मधुसूदन सरस्वती ध्यानाभ्यास वशीकृते. हां तरी चालेल. वा वा. ध्यानाभ्यास वशीकृतेन मनसा तन्निर्गुणम निष्क्रियम ज्योतिः किंचन योगिनो यदि परम पश्यन्ति पश्यन्तु ते अस्माकं तु तदेव लोचन चमत्काराय भूयाच्चिरम कालिंदी पुलिनोदरे किमपि यन नीलमहो धावती. मधुसूदन सरस्वतींचा पण अशाच प्रकारची गोष्ट आहे की या ठिकाणी ते भगवान परमात्मा आपलं ते शिष्य जेव्हा म्हणतात ते हे श्लोक गातात की पुतणीसाठी त्या परमात्म्याने विषपान करण्यासाठी आली करवण्यासाठी आली तरीसुद्धा भगवंताने त्याला सायुज्य मुक्ती दिली. इतका परमात्मा दयाळू आहे. मग त्यांनी विचारलं का हो हे तुम्ही कुठं शिकला. त्यांनी सांगितलं आमच्या आश्रमामध्ये. मग म्हणे आश्रमामध्ये आम्हाला शिकवतील का. शिकवतील म्हणे पण आमच्यासारखं गुरुकुलात राहावं लागेल, समिधा गोळा कराव्या लागतील आणि त्याच्यामध्ये भागवत संहिता शिकावी लागेल आमच्या गुरुजवळ. गुरु कोण होते, व्यासमुनी त्यांचेच वडील होते. आणि मग त्यांच्या मागोमाग आले आणि मग संहिता शिकले. आणि संहिता शिकून काय केलं, जे संहितेत व्यासांनी भगवंताचं वर्णन केलं त्याच भगवंताचं वर्णन करायला लागले. आणि वर्णन कशाचं करायला लागले, वेणुगीत सांगायला लागले, भ्रमरगीत गायला लागले, रासक्रीडा सांगायला लागले, सगळंच सांगावं लागलं. आहे की नाही. आता ते काय आहेत, रासक्रीडा म्हणजे भगवंताने घेतलेली दिव्य विषयांचीच अनुभूती आहे. रासक्रीडेमध्ये शब्द स्पर्श रूप रस गंध या पंचविषयाचंच वर्णन आहे ना, फक्त भगवंताच्या विषयभोगाचं वर्णन आहे. परंतु ज्यांनी विषयाचा त्याग केला होता ते काय 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 सांगतात, विषयोची वानिता झाले भाट जायत. त्या विषयांचंच वानिता वर्णन करताना त्याचे भाट म्हणजे स्तुतिपाठक झाले, भगवंताच्या विषयाचं वर्णन करणारे झाले. अशा प्रकारचं हे परमात्म्याचं स्वरूप आहे की हे
विषयोचे वानिता झाले भाटयाचे. पण याच्यासाठी शुकाचार्यांना सुद्धा किती श्रम घ्यावे लागले की नाही. समाधीचा परित्याग करून भगवंताचे आपला व्यासमुनींकडे संहिता शिकले आणि पुन्हा भगवंताच्याच विषयांचं वर्णन करण्याचे स्तुतिपाठक झाले. कोण? शुकमुनी. त्यांना काही कष्ट पडले की नाही. पण ह्या योगियांचे समाधी धन की होऊनी ठेले पार्था अधीन या लागी विस्मयो माझे मन करीतसे राया. कालची एक आपण ओळ पाहिली होती काल परवा की भगवान परमात्म्याकडं जायचं म्हणजे किती कष्ट आहेत. भगवान परमात्म्याचं दर्शन किंवा साक्षात्कार त्याने बुद्धीचे वाभाडे निघतात. अशा व्रताचरणे कर्कशे विवेक श्रवणे खरपुशे. सगळेच कठीण आहे का नाही. आणि करिता जाती भोकसे वाभाडे जातात. कोणतं? बुद्ध्याधिकांचे म्हणजे बुद्धी इंद्रिय सगळ्यांच्याच ठिकाणी. काय वर्णन केलं की वोहावनी वत्स काढिता भनंग दौडिता भानयावरुणी माये पासोनी बाळक काळे नेता एकुलते एक का होय उदक तुटता मीना. असं वर्णन केलं. तैसे विषयांचे घर इंद्रिय सांडिता थोर युगांत होय ते वीर विराग साती. असं त्याचं वर्णन केलेलं आहे. हा परमात्मा जो आहे तो योगी यांचे समाधी धन. योगी जे वर्णन करतात एवढं श्रम करतात त्या योग्यांचं काय समाधीरूप धन म्हणजे त्यांना निर्विकल्प समाधी हेच कोणी काय आहे? धन आहे. आणि निर्विकल्प समाधीमध्ये काय आहे? केवळ चित्ताच्या निरुद्ध अवस्थेमध्ये तुष्णीय अवस्थेमध्ये केवळ परमात्माच राहतो. आणि त्या अशा प्रकारचं जेव्हा द्रष्ट्याच्या काय तदा द्रष्टू स्वरूपे अवस्थानम जेव्हा द्रष्ट्याची स्वस्वरूपामध्ये स्थिती होते तेव्हा त्यांना काय वाटतं? हे समाधी धन आहे म्हणजे समाधीचं भाग्य आपल्याला प्राप्त झालेलं आहे. परंतु हे समाधीचं भाग्य याच्यामध्ये किती अष्टांग योगे न शिनिजे. अष्टांग योगाचं केवढा मोठं त्यांनी यम नियम प्राणायाम प्रत्याहार काय ध्यान संपादिले ध्यान धारणा समाधी कैसे समाधीशी आले. हे एवढे अष्टांग योगाचं साधन करतात. त्याच्यामध्ये यमनियमाचं साधन करत असतानाच त्याचे प्रत्येकाचे 5-5 प्रकार त्याला किती वर्ष ते साधन परिपक्व होण्यासाठी लागतात. आणि तेव्हा त्यांना समाधी प्राप्त होते. तेव्हा वाटतं की हा परमात्मा आपल्याला प्राप्त झाला. हे समाधीचं भाग्य. परंतु समाधीचं भाग्य पण होऊन ठेले पार्थाधीन. परंतु ते काय झालं? पार्थाच्या अधीन अंकित झालं. या लागी विस्वयो माझे मन करीतसे राया. म्हणून म्हणतात हे राया हे धृतराष्ट्र राजा माझं मन याच्यामुळं या लागी या कारणाने माझे मन विस्मयो करीतसे माझ्या मनाला फारच काय होतं? विस्मय आश्चर्य चमत्कार हा वाटतो. इथं माऊलींनी पहिलीच प्रतिज्ञा केली की काय इथं काय आहे? शांताच्या घरा अद्भुत आला आहे पाहुणे रा की येराही रसा पांती करा झाला मानू असं म्हणतात. तर या ठिकाणी इतरही रस असतील. अद्भुत रस ह्या अध्यायाचा मुख्य रस असं मानलं जातं. पण माऊलींच्या दृष्टीनं शांताच्या घरात अद्भुत आलेला आहे. हा पाहुणाच आलेला आहे. म्हणजे आमचा रस जो आहे तो मुख्य शांत रस आहे की ज्याचा स्थायी भाव वैराग्य आहे. अद्भुत रस हा त्याच्यानंतरचा रस आहे का ज्याचा स्थायी भाव चमत्कृती आहे. आणि बाकीच्यांचं मग परिहास वगैरे करुणा दया जसं जसे असतील ते रस कुठं कुठं दिसतील. आत्ताशी काय झालं? पाहुणा अद्भुत रस आलेला आहे. तो सुद्धा यायला वेळ लागला कारण दिव्यदृष्टी यायला वेळ लागली आहे की नाही. म्हणून हा पाहुणेराच आलेला आहे याच्यामध्ये. देवीची संजय म्हणे कायसा विस्मयो येथे कौरवेशा श्रीकृष्णे स्वीकारिजे तया ऐसा भाग्योदय होय. आणि पुन्हा देवीची संजय म्हणे. आता हे कोण म्हणत होतं? अगोदर कोण म्हणत होतं? संजयच म्हणत होता ना. पण त्याचप्रमाणे संजय म्हणे म्हणजे पुन्हा म्हणतो याच्या नंतर म्हणतो. अगोदरही संजय हे संजयच बोललेला आहे. परंतु देवीची त्याचप्रमाणे आता संजय म्हणतो. इथं धृतराष्ट्र काय बोललाय का आत्तापर्यंत? संजयच बोलतो. परंतु देवीचे त्याचप्रमाणे आणखी संजय म्हणतो हे कौरवेशा येथे कायसा विस्मयो. हे कौरवांच्या अधिपती असणाऱ्या धृतराष्ट्रा या ठिकाणी विस्मय म्हणजे चमत्कार करायचं काय कारण आहे? खरं आपण म्हणतो का काय मोठं आश्चर्य विस्मय माझे मन करीत असे आश्चर्य असंच चाललंय ना विषय. आश्चर्य करण्याचं काही कारण नाही. एकदा आश्चर्य वाटतं म्हणतो आणि म्हणतो खरं याच्यात आश्चर्य तरी काय करायचं?
श्रीकृष्णे स्वीकारी जे तया ऐसा भाग्योदय. श्रीकृष्ण परमात्म्याने ज्याचा अंगीकार केला, श्रीकृष्णे स्वीकारी जे तू माझा असा ज्याचा अंगीकार केला, तया ऐसा भाग्योदय होय. त्याला अशा प्रकारचं भाग्य उदित होणारच. म्हणजे काय भगवान परमात्म्याने जे अंगीकार ज्याचा केला नारायणे निंद्यतेही तेने वंद्य केले. तर इथं तर हा तर मूळचाच वंदनीय आहे आणि त्याचा स्वीकार केला. याच्यात काय आणि कोणी केला? जगन्नायक परमात्म्याने स्वीकार केला. त्यामुळे याचे काही आश्चर्य त्याला वाटत नाही. म्हणून तो देवांचा देव म्हणे पार्थाते तुझ दृष्टी देवो जया विश्वरूपाचा ठावो देखशी तू. म्हणून आणि अशी स्थिती आहे म्हणून तो देवांचा रावो, सगळ्या देवांचा राजा देवाधिदेव असणारा पार्थाते म्हणे अर्जुनाला म्हणतो की तुझं दृष्टी देवो. आता मी तुला ही दिव्य दृष्टी देव म्हणजे आम्ही तुला आता दिव्य दृष्टी देणार आहोत. जया विश्वरूपाचा ठावो देखशी तू. आणि मग तुला दृष्टी दिली की जया जेणेकरून त्या विश्वरूपाचा ठावो म्हणजे विश्वरूपाचं मूलभूत स्थान. आता हे थोडंसं पुढच्या बोया बघा, थोड्या चिंतनीय आहेत असं वाटतं याच्यामध्ये. म्हणजे थोड्याशा कूट म्हणलं तरी चालतील. आपण हा सगळा विषय जेव्हा एका क्रमशः चिंतन करतो तेव्हा ह्याच्यामध्ये काहीतरी वेगळे भाव आहेत. याच्या केवळ विश्वरूप आपण म्हणतो. इथं भगवान काय म्हणतात? तया विश्वरूपाचा ठाव, विश्वरूपाचंही मूलभूत असणारं स्थान. चांगलं बघा ह्याच्यामध्ये विश्वरूपाचं कृष्ण महाराज मूलभूत विश्वरूपाचा असणारा ठाव म्हणजे त्याचं मूलभूत स्थान किंवा अधिष्ठान ते तुझं दावो, ते तुला आम्ही दाखवतो. विश्वरूप दाखवत नाही, विश्वरूपाचा काय आहे? ठाव म्हणजे त्याचं मूलभूत स्थान. तर आता त्याचं कोणतं असेल माहीत नाही. तर ते सांगतात कदाचित सगळ्याचं जे अधिष्ठान असेल तेच असेल नाही का. सगळा नामदेवरायांचा अभंग आहे ना, सर्वांचे जे अधिष्ठान आणि त्याचे माझे रूपपूर्ण. म्हणजे तत्वमसी महावाक्याने ज्याचं जे लक्षिलं जातं तर ते या ठिकाणी बहुतेक सांगायचं त्यांना असं दिसतं. बरं हे जर पुढच्या वेळा पाहिल्या तर तसंच दिसतं आहे ना. असं सांगतात की दया विश्वरूपाचा ठाव देखशी तू. तुला मी आता जी दिव्य दृष्टी देणार आहे त्या दिव्य दृष्टीनं तुला ह्या विश्वरूपाचं मूलभूत स्थान ते तुला दिसेल. देखशी तू पाशील. आईशी श्रीमुखवनी अक्षरे निघती ना जव एक सरे तव अविद्येचे अंधारे जावोचे लागे. आता श्रीमुखवनी ऐशी अक्षरे निघते. भगवान परमात्म्याच्या मुखातून ही अक्षरं निघेल. दिव्यम ददामी ते चक्षु पश्चिमे योगमैश्वरम अशी जेव्हा अक्षरे निघाली आणि ती कशी निगती ना जवळ एकसरे एकदम भगवंताच्या मुखातून दिव्यम ददामी ते चक्षु पश्चिमे योगमैश्वरम अशी अक्षरं भगवंताच्या मुखातून एकदम जेव्हा निघाल्याबरोबर काय झालं? तेव्हा अविद्येचे अंधारे जावोचे लागे. त्यावेळेला अर्जुनाला ही अविद्या म्हणजे अज्ञानाचा जो अंधार होता तो अविद्येचा अंधार म्हणजे काय तमोरूप असणारं अज्ञान अविद्या ती जावोची लागे, ती नष्ट होऊ लागली असा अर्थ. ठीक आहे ना. इथं असं सांगतात अविद्येचे अंधार म्हणजे विश्वरूपाविषयी असणाऱ्या अज्ञानात अविद्या दूर झाली का सगळेच अविद्या त्याची दूर झाली? संपूर्णच अविद्या. त्याला ज्या अविद्येने आपल्या स्वस्वरूपाला आच्छादित केले होते तीच अविद्या भगवंताच्या अनुग्रहाने दूर झाली असं सांगतात. ते अविद्येच्या अंधारे जावोचे लागे. ते म्हणतात ते पुढच्या वेळेत तशाच आहे. ते म्हणतात ती अक्षरे नव्हती देखा ब्रह्म साम्राज्य दीपिका अर्जुना लागी चितकळिका उजळलिया श्रीकृष्णे. ती अक्षरे नव्हती देखा. भगवंतांनी दिव्यम ददामी ते चक्षु म्हटले, ही अक्षरं नव्हती. ती काय होती? ब्रह्म साम्राज्य दीपिका. ब्रह्माचं जे सार्वभौमत्व आहे ते सार्वभौमत्व दाखणाऱ्या दीपिका म्हणजे मशाली किंवा दिवे होते ते. की अशा प्रकारचे दीप होते का ब्रह्माच्या साम्राज्य दाखवणारे असे दीप होते. म्हणून त्यांनी ब्रह्म साम्राज्य दीपिका वर्णी येली गीतेची
टीका विठोबाचा प्राणसखा ज्ञानोबा माझा असं वर्णन केलेलं आहे. ती गीतेची टीका म्हणजे काय, ब्रह्मसाम्राज्याचा यथार्थ दर्शन करून देणारा दिवा असं त्याचं वर्णन हे कोणा नाथ महाराजांनी केलं आहे ना, अशा प्रकारचं. आणि हे वर्णन इथं माऊलीने विश्वरूपा संबंधाने केलेलं आहे की ती अक्षरे नव्हती देखा ब्रह्मसाम्राज्य दीपिका. ज्ञानेश्वरीची किती नावं येतात याच्याविषयी काही एक लेख वाचला होता, लक्षात नाही आता सगळी नावं, पण 3-4 नावं महत्त्वाची दिली. त्याच्यात ब्रह्मसाम्राज्य दीपिका हे एक नाव आहे. दुसरं नाव माऊलीने स्वतः ठेवलं काय, गुरुकृपेचे वैभव असं एक नाव आहे. आणखी धर्मकीर्तन असं एक नाव आहे. अजून एक नाव होतं, अजून एक नाव आहे, एक कैलास महाराज आहेत का, तर त्याच्यामध्ये ब्रह्म हे अशी नाव आहे. तर ही ब्रह्मसाम्राज्याचं ब्रह्मसाम्राज्य म्हणजे काय, निरतिशय व्यापक असणारं ब्रह्म, बरोबर ना, त्या ब्रह्मस्वरूपाला साम्राज्य म्हणता येईल ना. म्हणून ब्रह्मसाम्राज्य दीप आणि त्याला दाखवणारी दिवा. अर्जुना लागी चित्कळिका म्हणजे ही दिव्यदृष्टी दिली, म्हणजे ही दिव्यदृष्टी म्हणजे कोणती आहे, ब्रह्मसाम्राज्याची दीपिका आहे. किंवा अर्जुना लागी चित्कळिका उजळलिया श्रीकृष्णे, किंवा श्रीकृष्ण परमात्म्याने अर्जुनासाठी किंवा अर्जुनासाठी चित्कळिका उजळलिया. त्या ठिकाणी त्यांनी चित्कळिका म्हणजे ज्ञानज्योती किंवा ज्ञानरूपी दीप या ठिकाणी उजळला म्हणजे प्रकाशित केला. म्हणजे आता अर्जुनाला या ठिकाणी चांगलं पहा, अर्जुनाला या ठिकाणी कोणती ब्रह्मदृष्टी दिली का विश्वरूपाची दृष्टी दिली, दोन्ही दिल्या. पण आता याच्यातून कोणती चालली का, ही पहिली चालली विश्वरूपाच्या अगोदर, ही आधी दिली होती, बरोबर ना. आता ही दिली होती तर आता त्याला त्या दृष्टीने देऊन त्याला ज्ञान झालं. आता इथं ह्या दृष्टीने याला ब्रह्मसाम्राज्य दीपिका किंवा ही दिलेली जी दिव्य दृष्टी आहे हिनं त्याला भोग व्हायचा होता, बरोबर ना. तिनं त्याला यथार्थ ज्ञान दिलं आणि आता त्याचा काय, त्याला पाहण्याची इच्छा आहे ना. ज्ञानोत्तर जीवनमुक्तीचं विलक्षण सुख विश्वरूपाच्या माध्यमातून भोगत असतानाही त्याला पुन्हा मायेच्या प्रांतात नेत नाही, त्याला ब्रह्मसाम्राज्याच्या अधिष्ठानावर वास्तविक काल काय सांगितलं तुम्ही, वास्तव अद्वैत आणि कल्पित द्वैत. आणि कशासाठी, भक्त्यर्थ आहे. आणि ते भक्त्यर्थम कल्पितम द्वैतम अद्वैतादपि सुंदरम असं सांगून त्याला ह्या सुखाचा भोग घ्यायचा होता. कारण मागे हे सांगितलं, हा योगी कुठं, हा योगी यांचे समाधी नाही, आजी परब्रह्म हे सगळे भोगावया सदैव याचेची डोळे, आहे की नाही. तो भोगावया शब्द आहे की नाही, म्हणजे याला जीवनमुक्तीच्या विलक्षण सुखाचा माझ्या अर्जुनाला भोग व्हावा. यांनी जरी विश्वरूपाची याचना केली असली तरी अधिष्ठानाला सोडून विश्वरूपाचं दर्शन करण्यात परमपुरुषार्थ नाही होणार आणि जीवनमुक्तीच्या विलक्षण सुखाची अभिव्यक्ती नाही होणार. म्हणून त्याला हेच करावं लागेल की भक्त्यर्थम कल्पितम द्वैतम अद्वैतादपि सुंदरम हे सांगताना अद्वैताचा कधीही विसर पडता कामा नये. म्हणून पुन्हा एकदा त्या अर्जुनाला ते सांगतात की म्हणून काय, ऐशी ती अक्षरे नव्हती देखा ब्रह्मसाम्राज्य दीपिका अर्जुना लागी चित्कळिका उजळलिया श्रीकृष्णे. त्या ठिकाणी चित्कळिका म्हणजे ज्ञानाची ज्योत किंवा ज्ञानाचा दीप या ठिकाणी उजळला म्हणजे प्रकाशित केला. आणि मग झालं काय, मग दिव्य चक्षु प्रकाशू प्रगटला आणि तया ज्ञानदृष्टी फाटा फुटला. या परी आविता झाला ऐश्वर्य आपले. म्हणजे भगवान कोणता, भगवान त्याला फक्त विश्वरूप दाखवण्याचं ऐश्वर्य का परमात्म्याच्या ठिकाणी त्याला ज्ञानदृष्टी पण देण्याचं सामर्थ्य. विश्वरूपासाठी लागणारं जे काही त्याचा अधिकार आहे तोही अधिकार परमात्मा देतात आणि त्याला स्वरूपाची ओळखी पण करून देतात. असं चिंतन करता येईल ना. कारण पुढे काय सांगतात, त्याच्या ज्ञानदृष्टीला फाटा फुटला म्हणजे ज्ञानदृष्टी विकसित झाली असं. त्याच्या पुढं आणखीन असं सांगतात की जे अनादि भूमिके निटे चराचर चित्र उमटे आपण पे श्री वैकुंठे दाविले तया. हे चराचर चित्र ज्या अनादि नीट म्हणजे स्वच्छ निर्मल भूमीवर अशा ज्या अधिष्ठानात भासमान होतं तर ते पण भगवंतांनी दाखवलं. याचा अर्थ त्याला आपल्या
आत्मस्वरूपाचा कधी विसर न पडता त्याला उरले उपाधी कारणे तेत्वा वेचिले दर्शने, अशा प्रकारचं ही जी परंपरा चालत आली, या सगळ्या परंपरेचं ज्ञान काय, हृदय एक झाले आणि ये हृदयीचे ते हृदयी घातले आणि द्वैत न मोडिता केले आपणा ऐसे अर्जुना, अशा प्रकारचा भाग अजून थोडं सांगणार आहेत उद्या. पुंडलिक वरदा हरिविठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज की जय.